बरं ऐका, नेमकं विषय काय आहे? रुपाली चाकणकर ज्या आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी सध्या राजीनामा दिल्यानं आता त्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा झाल्या. मागच्या काही महिन्यात झालं काय, रुपाली चाकणकर जे आहेत या सतत चर्चेत आहेत. सतत एक बातमी त्यांची सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यांच्या अडचणी सुद्धा खूप प्रमाणात वाढल्या आहेत. सध्या राज्यभर अशोक खरात जे होते त्यांचं प्रकरण चर्चेत आहे. म्हणजेच भविष्य सांगण्याच्या नावाखाली अशोक खरात धमकी देऊन किंवा गुंगीचं औषध देऊन एखाद्या महिलेवर अत्याचार करायचा. अशातच अशोक खरातांचं पाय धुतानाचे, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे, त्याला केक भरतानाचे फोटो हे रुपाली चाकणकर यांचे समोर आले. हे सगळं घडल्यानंतर रुपाली चाकणकर त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणाहून टीका झाली, टिप्पणी झाली. त्यांची नार्को टेस्ट करा, त्यांना सहारोपी करा, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यात आली. पुन्हा न्यूज मिळाली रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ. त्याचं कारण काय? रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाच. शुक्रवारी त्यांनी पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत आणि त्या आदेशाचं पालन करत त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरू झाली पापाचा घडा भरल्याची. म्हणजेच अशोक खरात प्रकरण गंभीर असलं तरी नेमका विषय काय होता? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी ते फक्त निमित्त ठरलं. चाकणकर अडकल्या कारण याआधी सुद्धा त्यांना अडचणीत आणणारी प्रकरणं भरपूर आहेत. चाकणकर चाकणकर कुठल्या कुठल्या प्रकरणामुळे अडचणीत आल्या आणि कशा आल्या होत्या पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी सोपान, तुम्ही पाहताय एजे प्रोडक्शन. झालं असं, 21 ऑक्टोबर 2021ला रुपाली चाकणकर ज्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या. या पदाचा कार्यकाळ हा जेमतेम 3 वर्षाचा असतो, पण चाकणकर मागच्या 5 वर्षापासून या पदावर होत्या. कारण 2024 मध्ये काय झालं, त्यांचा कार्यकाळ जो आहे हा आणखी 3 वर्ष वाढवण्यात आला. मागच्या 5 वर्षात त्यांचं नाव अनेक प्रकरणामध्ये गाजलं. त्यातलं पहिलं प्रकरण आता तुम्हाला सांगतो. वैष्णवी हगवणे जे मृत्यू प्रकरण होतं, जे पुण्यामध्ये झालं होतं, त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. त्यात झालं असं, 16 मे 2025 मध्ये पुण्यात विवाहित महिला वैष्णवी हगवणे यांनी स्वतःला संपवण्याची घटना घडली. वैष्णवीने काय केलं, सासरचे लोक जे होते हुंड्यासाठी तिला प्रचंड छळ करत असल्याने टोकाचं पाऊल उचललं. अंगावर मारण्याचे ओळ असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर आलं होतं. त्यात महत्वाचं म्हणजे तिची जाऊबाई जी होती मयुरी हगवणे म्हणून, आपल्याला आपला पती, सासरा व वैष्णवीचा नवरा त्रास देत असल्याची तक्रार तिने महिला आयोगाकडे केली होती. परंतु वैष्णवी मयुरीचा सासरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणजेच अजित पवार गटाचा नेता असल्याने चाकणकर यांनी कारवाई करणं टाळलं असेल का अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. त्याच्यानंतर आता पाहू आपण त्यातलं दुसरं प्रकरण काय होतं. दुसरं प्रकरण होतं डॉक्टर संपदा मुंडे ज्या फलटणच्या होत्या त्याबद्दलची तुम्हाला थोडी माहिती सांगतो. त्यात पोलीस कर्मचारी गोपाल बदनेच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवलं होतं. तेव्हाही योग्य कारवाई न केल्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा चर्चेने जोर धरला होता. यातच आता तुम्हाला सांगतो तिसरं प्रकरण, पुण्याची तनिषा भिसे प्रकरण. म्हणजेच झालं असं, पुण्याच्या दीनानाथ मंगेश रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. कारण तेव्हा हॉस्पिटल प्रशासनावर टीका करण्यात आली. रुपाली चाकणकर यांनी हॉस्पिटलला आधी दोषी ठरवलं व नंतर अहवाल आल्यावर कारवाईबद्दल निर्णय घेऊ असं म्हणत हलगर्जीपणा करण्याची टीका केली. अशा प्रकरणामुळेच वारंवार राजीनामा देण्याची मागणी झाली. आणि मग झालं कसं ते आता ऐका. यातच भर पडली कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे. अशोक खरातला एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यानंतर अशोक खरात त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे अनेक फोटो बाहेर आले. त्यांच्या ट्रस्ट म्हणजेच अशोक खरातचं जे ट्रस्ट होतं तिथे रुपाली चाकणकर एक विश्वस्त असल्याचे हे सुद्धा समोर आलं. खरातच्या घरचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी चाकणकर ह्या सतत हजेरी लावत होत्या, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. त्यात
त्यांच्या डोक्यावर छत्री धरताना किंवा त्यांना केक भरवताना त्या फोटोत दिसून आल्या. परंतु एक सगळ्यात महत्वाचं, एवढं होऊन सुद्धा त्या एवढ्यावर थांबल्या नाहीत. तर एका कार्यक्रमात त्यांनी खरं त्यांची तुलना आपल्या थेट पांडुरंगाशी करत असतानाचा एक व्हिडिओ सुद्धा जे आपल्या अंजनी दमानी आहेत यांनी समोर आणलाय. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील असं सुद्धा चाकणकर यांनी म्हटलं आहे. पोलीस तपासावर माझा स्वतःचा पूर्ण विश्वास आहे, हे सुद्धा वाक्य त्यांनी आता बोलले आहेत. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक जे आहेत आपले सदानंद दाते यांची भेट घेतली व खरातवर कठोर कारवाई करणारं पत्र जे आहे त्यांच्या महिला आयोगाच्या वतीने दिलं. तरी पत्र दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची जी चर्चा आहे किंवा जी मागणी आहे ती थांबली नव्हती. पण आतापर्यंत त्यांनी पीडित महिलांना वाचवण्याऐवजी त्यांचं नाव हे आरोपींना वाचवण्यासाठी चर्चेत होतं व अशातच जे अत्याचार करत होते त्यांना गुरु मानून त्यांच्या पाठीशी उभे राहणं, यामुळेच चाकणकर बाई खूप अडचणीत आल्या होत्या.